नसतं. मला नंतर निवडून आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आणलं निवडून, तुम्ही मतदान केलं, तुम्ही आशीर्वाद दिले, शेवटी सर्वस्व तुमच्या हातात आहे, तुम्ही मतदार राजा आहात. पण हे सगळं होत असताना तिथं काय झालं ते मला एक वर्ष 2 वर्षांनी म्हणाले, दादा हे आपल्याला नको बाबा. माझा पण फार व्यावसायिक परिणाम व्हायला लागला. मी कलावंत आहे, मी अभिनेता आहे, मला वेगवेगळ्या मालिका करायच्या असतात, मला त्याच्या संदर्भामध्ये शूटिंग असतं, त्या शूटिंगला मला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळं मी लोकांना वेळ देऊ शकत नाही. माझे चित्रपट असतात. अहो त्यांनी तर एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली, म्हणजे एवढा कहर की एकदम छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजीराजे आणि एकदम नथुराम गोडसे. मी त्यांना म्हणलं हे असं कसं? ते म्हणले आपण कलाकार आहे, त्याच्यामुळे काय जे भूमिका सांगतील आणि जे आपल्याला मानधन देतील ते काम आपण करणार. अरे पण म्हणलं जरा तरी जसं काही अभिनेते खराब ऍडव्हर्टाईज करायला तयार होत नाही. समजा काही जे एखादं तरुण तरुणींना व्यसन लागणारी गोष्ट असेल तर ते नाही तयार होत. ते म्हणता ते नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही, मी जरी पैसे मला मिळणार असतील तर ती जाहिरात मी करणार नाही. मी काहीतरी माझ्या समाजाचं जनतेशी बांधिलकी आहे त्याच्यामुळे मी ते करणार नाही. असे पण उदाहरण आहेत. आणि काही काही पैसे करता कुणाच्या जाऊन लग्नात नसतील, कुणाला वाढायला बसतील, काही करतील, फक्त त्यांना पैसा पाहिजे असतो. आणि ते तेवढा पैसा मिळाला की कुणाच्याही वरातीत नाचत बसतात, काही म्हणजे ते जे सांगितलं ते करत असतात. नाहीतर म्हणतील अजित पवारांनी कलाकारांचा अपमान केला. तसं नाही, कलाकार तर दिग्गज आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. सांगायचं तात्पर्य त्यांना मी नंतर एवढं समजावून सांगितलं, डॉक्टर कोल्हे थांबा, असं करू नका, तुम्ही राजीनामा देऊ नका, फार माझी अडचण होईल. लोक मला पण बोलतील तुला कळत नव्हतं का, तू कस काय असा उमेदवार आणला. आणि त्याच्यातून आम्ही कसं बस सांगून साहेब सांगायचे, साहेब म्हणायचे तू त्या ठिकाणी शोधून काढलं ना, तू तिकीट द्यायला लावलं ना, तू सांग आता त्यांना. आणि अशा पद्धतीनं कसं बस ते 5 वर्षाच्या करता बाबाला राजीनामा न देता तिथं थांबायला सांगितलं. मित्रांनो, त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भूमिका केल्या आणि किती वेगवेगळे डायलॉग मारले.